जय हिंद फ्रेंड्स. आपल्या रिव्हिजन थ्रू PYQ सेशनमध्ये STI मेन्स 2021 ठीक आहे, तो ॲनालिसिस आपण पाहतो आहे. मागील लेक्चरमध्ये आपण जवळपास 30 क्वेश्चन कव्हर केलेले आहे. या सेशनमध्ये उर्वरित 25 क्वेश्चनचा ॲनालिसिस आपण पाहतोय. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 61 60 पर्यंत मागील लेक्चरमध्ये आलो होतो. एकदम प्रेडिक्टेबल एरिया आहे क्वेश्चन. मागील लेक्चरमध्ये सांगितलं होतं की देशासंदर्भात किंवा आयात निर्यात संदर्भात परकीय व्यापार हा जो तुमचा टॉपिक आहे, बरोबर आहे. 3 गोष्टी लिटरली पाठ म्हणजे पाठ पाहिजे. कोणत्या? निर्यात आणि आयात. दोन बाजूने पाठ पाहिजे माझ्या. एक तर एक्सपोर्ट आणि दुसरं इम्पोर्ट. दोन बाजूने पाठ पाहिजे. कोणत्या दोन बाजू? एक तर सगळ्यात पहिले कोणत्या वस्तू किंवा कोणते घटक आहे, म्हणजे घटक याचा आयातीचा क्रम, आणि दुसरा देशाचा क्रम निर्यातीचा. ठीक आहे, पुन्हा सांगतो. एक्सपोर्ट कोणते घटक आहे 3-4, कोणते देश आहे 3-4, बरोबर आहे. दुसरं इम्पोर्ट आयात. आयात मध्ये पुन्हा घटक कोणते 3-4 आहे पाठ पाहिजे, आणि देश पाठ पाहिजे. निदान मिनिमम मागच्या 2 वर्षाचा डेटा तुमच्या पाठ पाहिजे. मिनिमम 2 वर्षाचा. म्हणजे आता जर आपली 2024 ची असेल तर 23-24, 22-23 2 वर्षाचा तरी पाठ पाहिजे. आणि ह्या गोष्टी काय करायच्या, एका टेबल बनवायचा आणि तुमच्या जे तुमची स्टिकी नोट्स आहे, स्टिकी नोट्स तुमच्या कंपार्टमेंट मध्ये लावून घ्या. ठीक आहे. आणखी तिसरा एक घटक जो याच्यात ऍड होतो तो आहे FDI. मी जे तुम्हाला सांगितलं आहे FDI. ठीक आहे, याच्यामध्ये मग देशाची क्रमवारी. आलं लक्षात. तर हे जर तुमच्या या गोष्टी डायरेक्टली एक तयार असेल, तुमची एक चीट तयार आहे तुमच्या कॅबिन मध्ये तुम्ही लावली आहे, 100% 2 क्वेश्चन येणार आहे. 100% प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये दोन्ही मिळून वाटल्यास. ठीक आहे, पाठ करून ठेवा. वारंवार आयोगाचा एरिया आहे, विचारते माहीत असूनही आपल्या पाठ नसते, आणि आपण वाट पाहत असतो परीक्षा डेटची, किंवा मग परीक्षेच्या आदल्या दिवशी वाचू. त्या आदल्या दिवशी वाचत नसते, आधी पुन्हा 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 वाचून ते लक्षात राहते आज शेवटच्या दिवशी. ठीक आहे, तर हे चांगलं करून ठेवा. क्वेश्चन विचारला होता बघा 20-21 थेट परकीय गुंतवणूक सर्वाधिक टक्केवारी. डायरेक्टली 20-21 माहित होतं. ठीक आहे, डायरेक्टली सिंगापूर टॉप होता याच्यात. सिंगापूर पहिलं असणार, ऑप्शन 1च आहे, आन्सर ऑप्शन 1. ठीक आहे, क्लिअर. सिंगापूर टॉप होता 20-21 मध्ये, तेव्हा मी वाचलं होतं डायरेक्टली, आणि हा परिक्रमातून क्वेश्चन कव्हर होतो, तुमच्या परिक्रमात आहे. ठीक आहे, तर हे चांगलं करून ठेवा. सध्याची जर पाहिली फायनान्शियल इयर 2023-24 FY 2023-24. ठीक आहे, तर सध्या कोण टॉप मध्ये आहे ते लिहून घ्या. मॉरिशसच आहे पुन्हा, सॉरी सिंगापूर होता मागे, आता मॉरिशस आहे. ठीक आहे, मॉरिशस. नंतर जे आहे सेकंड सिंगापूर आहे, नंतर USA आहे, नंतर USA. चौथा जे आहे नेदरलँड, नंतर जपान. नेदरलँड आणि नंतर जपान. हे सध्याचे आहे फायनान्शियल इयर 2023-24. तर तुम्हाला होमवर्क आहे की 22-23 ते काढून ठेवा. ॲटलिस्ट 22-23 किंवा 21-22 2 वर्षाचे काढून ठेवा. ठीक आहे, क्लिअर. मॉरिशस, सिंगापूर, USA, नेदरलँड, जपान हे 5 आहे पहिले. तर इंडिया इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट जो आहे आपला विकिपीडियावरचा, सॉरी वेबसाईटवरचा, तिथून तो डेटा घेतलेला आहे. ठीक आहे, आन्सर ऑप्शन याचं 1 आहे. लक्षात आलं. आयात निर्यात FDI पाठच पाहिजे. त्याच्यामध्ये आणखी जर कॉन्फ्लिक्ट मध्ये म्हणजे डेथ मध्ये आपण गेलो तर राज्याचा निर्यातीचा क्रम पाठ पाहिजे. मला आठवते मागे गुजरात काहीतरी होता, क्वेश्चन विचारला होता. नंतर मग मध्ये महाराष्ट्र सुद्धा होता. निर्यातीमध्ये राज्याचा क्रम. ठीक आहे, आणि तुमच्या सोर्स मध्ये आहे पुस्तकामध्ये. तर ह्या 4 गोष्टी पाठच पाहिजे. मला वेळ करू नका, आजच ते हे बनवा तुमची स्टिकी नोट्स याची, आणि आजच लागली पाहिजे कंपाऊंड. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घ्या. ट्रिप्स अंतर्गत अन्न, औषधे, रासायनिक उत्पादने यासाठी कॉपीराईट. तर ऍक्च्युली हा क्वेश्चन रद्द झाला. कॉपीराईट हा 20 वर्षासाठी असतो. इतर मग तिथे चेंज होतात, काही 30 वर्षासाठी, काही 35-50 वर्षासाठी, म्हणून हा क्वेश्चन रद्द झालेला आहे. ठीक आहे. 62 पेटंटवर विचारला होता. पेटंटचा कालावधी किती वर्ष आहे? 20 वर्ष. हा डायरेक्टली दिलाय. याने काय विचारलंय? कॉपीराईट व इतर अधिकाराचे संरक्षण. हा वेगवेगळ्यासाठी वेगवेगळा आहे, म्हणून रद्द झालेला आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन 63 बघा. डायरेक्टली क्वेश्चन विचारला होता. G20 वर आहे हा क्वेश्चन. 99 मध्ये स्थापन झालेली आहे. 97 ते 99 मध्ये जागतिक आर्थिक संकटामुळे आर्थिक परिस्थितीवर उपाय म्हणून याचा स्थापना झाली. आंतर सरकारी मंच आहे आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यासाठी. ज्याला फक्त एवढं माहित होतं 99 G20 तर आन्सर आलेलं असतं. ठीक आहे, फक्त स्थापना वर्ष माहित पाहिजे होतं. वर्ल्ड बँक आपल्याला माहिती आहे, IBRD किंवा 1956 वगैरेची स्थापना आहे. आशियाई विकास बँक. ठीक आहे,
एशियन डेव्हलपमेंट बँक 1966 बहुतेक मनीला फिलिपाईन्स. आणि G7चं लिहून घ्या, काढलाय बहुतेक 1973. G7 जे आहे ना 1973 आणि पहिली मीटिंग 1975 ला झाली होती यांची. ठीक आहे, क्लिअर. त्याचं उत्तर माझं काय G20. 1999 स्थापना वर्षावरून डायरेक्टली आलेलं असतं. ठीक आहे, नेक्स्ट घ्या पुढचा क्वेश्चन. 2015 मध्ये जागतिक व्यापार संघटनेची 10वी मंत्री परिषद इथे भरली होती. विचारलं WTO 10वी मंत्री परिषद. CJS या दोका हा जिजिबा यानुसार जर आपण गेलो तर मला वाटते नैरोबी याचं उत्तर आहे. नैरोबी. 10वी कुठे आहे आपली? नैरोबी. आपण पाहिलं होतं ना आता ब्युनॉस आयर्स, नंतर पुन्हा जेनिवा आणि आता अबुधाबी. बरोबर आहे. तर हे 9 पर्यंत झालं, हे 10वी, 11वी, 12वी आणि आता 13वी अबुधाबी. ठीक आहे, क्लिअर. तर डायरेक्टली उत्तर नैरोबी आहे. 18-19 मध्ये आयात करण्याबाबतीत हा देश पहिल्या क्रमांकावर होता. क्वेश्चन रिव्हर्स विचारलाय बघा. आयात करण्याबाबतीत हा देश क्रमांकावर होता म्हणजे कोणत्या देशानं आपल्याकडून जास्त आयात केलेली आहे? आपण केली असं नाही आहे. आपण कोणाकडून आयात केली तो प्रश्न नाही आहे. प्रश्न आहे की भारतातून, ज्याने हा प्रश्न वाचला नाही त्याचा क्वेश्चन चुकला हा, की 18-19 मध्ये भारतातून आयात करण्याबाबतीत तर सर्वात जास्त आपण निर्यात कोणाला करतो? USA ला. डायरेक्ट उत्तर होतं. ठीक आहे, प्रश्न बरोबर वाचा. भारतातून आयात करण्याबाबतीत हा देश पहिल्या क्रमांकावर होता. योगायोगानं इथं चायना नाही आहे, नाही तर मॅक्सिमम जणांचा चुकला असता तो. आलं का लक्षात? कारण की तुम्ही हेच वाचता भारतानं आयात कोणाला केली म्हणजे भारतानं जे आहे आयात कुठून केली? चायना. डायरेक्ट उत्तर केलं असतं तुम्ही. परंतु भारतातून आयात करण्याबाबतीत सर्वात जास्त निर्यात कोणाला केली आपण? USA ला. आन्सर ऑप्शन 1 आहे. समग्र आर्थिक स्थिरीकरण, मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन. सांगा काय काय केलं आपण? भाववाढीवर नियंत्रण केलं, वित्तीय तूट आणली, व्यवहार तो समायोजन केलं. बरोबर आहे. बकड ऑप्शन शोधा. आन्सर ऑप्शन 2. डायरेक्टली सांगतो तुम्हाला, एरिया फार प्रेडिक्टेड आहे. ठीक आहे, आणि जर PYQ ला तुम्ही व्यवस्थित अनालिसिस केलं तर डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन समजते. ठीक आहे, PYQ अनालिसिस म्हणजे काय? ठीक आहे, स्वतंत्र बोलेन मी, पण तुम्हाला सांगतो हे PYQ अनालिसिस चालू आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत, वेगवेगळे टप्पे आहे याच्यामध्ये. पहिला म्हणजे ते तुमचा टिकटिकवाला. ठीक आहे, फक्त आणले मार्केटमधून, काढला झेरॉक्स, टिक केलं, झालं समाधान. तो टप्पा फक्त तुमचा 10% कामाचा आहे. ठीक आहे, नंतर खरंच चालू होतं अनालिसिस. जिथे तुमचं समजतं तिथून अनालिसिस चालू होतं. दुसरं येतं मग टॉपिक डिकोडिंग. दुसऱ्या टप्प्यामध्ये तर टॉपिक डिकोडिंग. ठीक आहे, म्हणजे टॉपिक ऍटलिस्ट माहित असणं, याच्यामुळे काय होते? सिलेबस चांगला होतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये जे येतात ते येतात तुमचे जे ऑप्शन आहे, ऑप्शन सेटिंग, त्याच्यावर अभ्यास करणं. तिसरा टप्पा. चौथ्या टप्प्यामध्ये येतं ऑप्शनचं अनालिसिस. ठीक आहे, ऑप्शनचं विश्लेषण म्हणजे जे इथं 4 ऑप्शन झाले आहेत ते. आणि 5व्या टप्प्यामध्ये येतं मग तो आपला साम दाम दंडभेद म्हणजे लॉजिक, अप्रोच, ट्रिक्स वगैरे. हे 5 टप्पे आहे कशाचे? PYQ डिकोडिंगचे. तुम्ही कुठे आहे? फक्त या टप्प्यावर. काय लक्षात? तर ज्याचं हे 5 टप्पे परफेक्ट आहे, तुम्हाला सांगतो कोणती परीक्षा आरामात निघून जाईल. ठीक आहे, क्लिअर. 66चं उत्तर फक्त 2 आहे, बकड बरोबर. कोण निर्यातदार कर्जदारांना निर्यात कर्ज देण्यासाठी विमा संरक्षण प्रदान करते? बरोबर आहे. आता एवढं जर वाचलं इंग्रजी त्याचं उत्तर येतं बघा. इन्शुरन्स कव्हर कोण देतं? ठीक आहे, कशा बाबतीत? एक्सपोर्ट क्रेडिटच्या बाबतीत. एक्सपोर्ट क्रेडिटच्या बाबतीत इन्शुरन्स कव्हर कोण देतं? ऑप्शन वाचा. एक्सपोर्ट क्रेडिट कुठे दिसते तुम्हाला? फक्त शब्द पहा. तिसऱ्या याच्यात आला उत्तर माझं. एक्सपोर्ट क्रेडिट, एक्सपोर्ट क्रेडिट. ठीक आहे, म्हणून इंग्रजीत वाचा असं मी बरेचदा सजेस्ट करतो. कारण की काय, इथे काय केलं? एक्सपोर्ट क्रेडिट. इथे काय दिलं आहे? निर्यात कर्ज. लॉजिक लागत नाही. इंग्रजीत जर आपण वाचलो मॅक्सिमम ड्युअल सवय ठेवा, लक्षात ठेवा. आणि ही सवय लागणार आहे केव्हा? जेव्हा तुमच्या समोर हार्ड कॉपी राहील तेव्हा. हे इथं पाहून नाही लागणार आहे सवय. पाहून तुम्ही फक्त मी जे टिक करतो त्याच्यावर करता. तुमच्या समोर जेव्हा हार्ड कॉपी राहील ना तेव्हाच त्याचा फायदा होईल. ठीक आहे, याचा आन्सर 3 आहे. भारत UAE उच्चस्तरीय टास्क फोर्स कोणती विधाने बरोबर आहे? आता कसं आहे, इथे अबगड बरोबर दिलेलं आहे, परंतु आयोगानं ऑप्शन दिला इथं बकड. ठीक आहे, मोठी एक चूक केलेली आहे. कोणती? भारत UAE टास्क फोर्स यानं डेट दिली आहे 2021 ची. तर तुम्ही सांगा, गुंतवणूक आणि भारत आणि UAE हे 2021 ला सुरू झाली काय असं वाटते तुम्हाला? 21 ला सुरू झाली बा? नाही आहे. हे पहिली नव्हती, तर हे यांची 9वी बैठक होती.
आयोगाने तिथं चुकवलाय. 9वी बैठक 2 ऑक्टोबर 2021ला इथे झालेली आहे. तर हा कसा आहे, कॉमन सेन्सचा मुद्दा होता की भारत ही गुंतवणूक फार पूर्वीपासून चालू आहे. मग इथे हे पहिली मीटिंग कशी राहणार आहे त्यांची, त्यामुळे हा पहिला चुकलेला आहे. अचुकला अचुकला अचुकला, आन्सर ऑप्शन ब कडे बरोबर. परंतु वेळेवर समजत नाही, डायरेक्ट सांगतो माझाही चुकला होता क्वेश्चन. 99 जणांचा चुकला असेल, एखाद्याचं लक्षात आलं असेल. तर आपलं काम काय की याच्या पुढे मग असा जर क्वेश्चन सेट झाला तेव्हा मात्र तुम्ही चेक केलं पाहिजे. आलं लक्षात. चुकणं हा गुन्हा नाही आहे, पुन्हा चुकणं हा गुन्हा आहे. ठीक आहे. रनवे 34 मूवी जर पाहिला असेल, अमिताभ बच्चनचा खूप चांगला डायलॉग आहे की गलती करणं ठीक आहे हा गुन्हा नाही आहे, पण गलती को दोहराना हा सर्वात मोठा गुन्हा आहे. त्याच्यापेक्षा मोठा गुन्हा की गलती पुन्हा पुन्हा करणं आणि त्याच्यावर काम न करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा. हे जर 3 गोष्टी जरी तुम्ही शिकला नाही PYQ मधून तरी फार जास्त तुम्हाला फायदा होईल. सगळ्यात पहिले तर तुमचा चुका शोधा, ते समजेल तुम्हाला. मागच्या 2-3 पेपर काढा कुठे कुठे तुम्ही चुकली. दुसरी स्टेप त्या चुकावर काम करा आणि तिसऱ्या स्टेपमध्ये त्या चुका पुन्हा करू नका. डायरेक्ट तुमचा रिझल्ट येणार. हेच तुम्ही करत नाही. तुम्ही वाचता पुस्तक घेता बस चालू, म्हणाल समाधान, 40-50 पेजेस चालू. ठीक आहे. चुका शोधा. आलं का लक्षात. पॉलिटीत माझे 10 बरोबर येतात, यायला किती पाहिजे, रेंज किती आहे. सायन्स माझे 3च बरोबर येतात, बरोबर आहे. मग सायन्सवर काम झालं पाहिजे. तुमचं काय होतं माहिती आहे का, पॉलिटी 15 पैकी 13 बरोबर, सायन्स 15 पैकी 3 बरोबर. तुमचं दिवसाचं नियोजन पाहिलं तर 10 दिवस पॉलिटी 10 दिवस सायन्स. ठीक आहे. किती मोठा मूर्खपणा करतो विचार कर. किंवा नियोजन तुमचं काय असते 35 दिवस, एक महिन्याचं नियोजन, 6-5-30 सगळ्या सब्जेक्टला 6-6 दिवस दिले तुम्ही. सगळ्यात जास्त मोठा मूर्खपणा आहे. ठीक आहे. याचा अर्थ तुम्हाला तुमचे विकनेस आणि स्ट्रेंथ माहिती नाही. हे स्वतःला विचारा. त्याला म्हटलं ते शॉर्ट अनालिसिस. ठीक आहे. प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी RCEP, रिजनल कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप. RCEP चर्चेत होतं एशियाच्या अनुषंगानं. काय बरोबर आहे. ठीक आहे. तर 2012 मध्ये सुरू झालं, 2019 मध्ये बाहेर पडला यातून भारत. नोव्हेंबर 20 मध्ये या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. नंतर हे ई-कॉमर्स याच्यासह वगैरे यावट्या बरोबर आहे. ठीक आहे. केवळ एशियन सदस्य देशाचा समावेश आहे, एवढं माहित असणं अपेक्षित होतं. बाबा RCEP चालू कशासाठी झालं, तर याच्यासाठी मला माहिती आहे की पहिले +3 नंतर +3 म्हणजे RCEP +6 साठी हा होता. इंडियानं वेळेवर कोरोना नंतर माघार घेतली म्हणून हा टोटल सध्या किती सदस्य आहे त्याच्यात 15. बरोबर आहे. +3 मध्ये कोणते होतं, तर इथे बघा ऑस्ट्रेलिया होतं, न्यूझीलंड होतं आणि इंडिया होता पहिला गट. दुसरा 3चा गट त्याच्यामध्ये काय होता, चायना, जपान आणि कोरिया. ठीक आहे. समजलं. चायना, जपान, बरोबर, कोरिया. ठीक आहे. तर हे पहिले 3-3चे गट होते. हा 3चा गट. तर ह्या सर्वांनी ओके म्हटलं. इंडियानं नॉट ओके म्हटलं 2021ला पॅन्डेमिक नंतर. त्याचं म्हणणं होतं आम्ही जर एशियामध्ये गेलो तर भारताचं जे स्वदेशी डिमांड आहे त्याच्यावर फरक पडू शकतो. आपण नाकारलं. त्याच्यामुळे काय म्हटलं, केवळ एशियन सदस्य देशाचा समावेश होता का, नाही, एशियन +5. म्हणून आन्सर ऑप्शन क चुकलाय. विचारलं काय तुम्हाला, बरोबर क गेलं बरोबर आहे. अ ब ड आन्सर ऑप्शन बरोबर आहे. आलं लक्षात. ऍटलीस्ट 2 ऑप्शन तरी मी लिमिट करू शकलो. आणि या सर्वातून काय माहिती होतं, फक्त मला हे माहित पाहिजे होतं का RCEP काय आहे बा, मग तो करंटचा मुद्दा होता. ठीक आहे. 16-17 भारतातील सर्वाधिक निर्यात सांगा. काय झालं, निर्यात उत्पन्न म्हणत्या वस्तू विचारलाय, अभियांत्रिकी वस्तू. ठीक आहे. आन्सर ऑप्शन 4 डायरेक्ट होतं. पहा तुम्ही याच पेपरमध्ये आयात, निर्यात, FDI डायरेक्टली तुम्हाला 5 क्वेश्चन दिसतात जवळपास. बरोबर आहे ना. सेवाची आयात पाहिली आपण, निर्यात पाहिली, देश पाहिला, FDIचा क्रम पाहिला. आता 4 क्वेश्चन झाले. ठीक आहे. म्हणून म्हणतो महत्वाचा आहे. DBT योजनेची कोणती उद्दिष्टे आहे, हा चुकण्यासारखा क्वेश्चन होता. आयोगानं थोडक्यात चुकवलाय. लक्ष सुधारणा, इम्प्रूव्हिंग टार्गेटिंग, बरोबर आहे. आधी कोणाच्या खात्यात पैसे जात होते, कोणाच्या गेले नाही गेले समजत नव्हतं. त्यामुळे काय केलं आपण, DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर काय केलं, लक्षामध्ये सुधारणा केली. आता ज्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन आहे, जो खरंच गरीब आहे याच्या खात्यात जातात. म्हणजे आपल्याला तरी असं वाटू राहिलं. ठीक आहे. भ्रष्टाचार कमी करणे झाला का, नंतरचा भाग करायचा होता. बरोबर आहे. अपव्यय टाळणे, बरोबर आहे. आपला इलिमिनेटिंग वेस्ट जात होतं तो, बरोबर आहे. खर्चावर नियंत्रण मिळवणे. आता ऍक्च्युली इथं डाऊट घेतलाय
खर्चावर नियंत्रण मिळवले नाहीये, तर खर्चाचं व्यवस्थित नियोजन करणे असं पाहिजे होतं. खर्चाचं काय करणार, नियोजन, नियंत्रण नाही पाहिजे. तुम्ही सांगा डीबीटी लावलं तर अर्थसंकल्पातला पैसा कमी झाला का, नाही, नियंत्रण नाही झालाय, त्याचं नियोजन झालंय प्रॉपर. त्याच्यामुळे इथं हा नियंत्रण शब्द चुकीचा आहे. आन्सर ऑप्शन अ क दिलेला आहे. इथे लक्षात येत नाही वेळेवर, मात्र याच्या पुढे आला तर लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन घ्या. ठीक आहे. एक्सपेंडिचर मॅनेजमेंट कमिशनची स्थापना त्या वर्षी करण्यात आली. डायरेक्टली तुमच्या सोर्स मधून आहे. जर तुमच्या पाठ नाही तुम्ही चुकला. ठीक आहे. बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली एक्सपेंडिचर मॅनेजमेंट कमिशन 2014. ठीक आहे. आन्सर ऑप्शन 2 आहे. असेच क्वेश्चन असतात 10 जे तुम्हाला डायरेक्टली आठवतात की हा पुस्तकातून आहे, पण तुमचं बरोबर झालेलं नसते. तेव्हा स्वतःला म्हणायचं की आपली रिव्हिजन कमी पडली. नाही तर मग तिथं अक्कड वक्कड बॉम्बे बो, ठीक आहे, ते चालू होते आपलं. आणि मग तिथं आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा डायलॉग, देव साथ नाही देत. ठीक आहे. मुद्दा काय आहे, रिव्हिजन साथ नाही देत तुमची. आलं का लक्षात? तुम्ही जे म्हणता ना तुमचं 50-50 मध्ये का बरं चुकते, सर्वात मोठा आन्सर आहे रिव्हिजन. कारण की तुम्हाला कंटाळा येते, तुम्ही एकदा वाचता बस झाला ठेवून देता. त्याच्यावर वारंवार रिव्हिजन घ्यावं लागेल. इफेक्टिव्ह जेवढ्या रिव्हिजन राहतील तेवढा इफेक्टिव्ह स्कोर येईल. ठीक आहे. 2014 तसा पहिला जो आहे एक्सपेंडिचर कमिशन जो आहे तो गीता कृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली बसला होता. लिहून घ्या. 28 फेब्रुवारी 2000 खर्च सुधारणा आयोग, गीता कृष्णन. 28 फेब्रुवारी 2000 गीता कृष्णन अध्यक्ष होते त्याचे. त्याचं नाव फक्त लक्षात ठेवता, काय होतं, खर्च सुधारणा आयोग. आता काय झालं, सुधारणाचं मॅनेजमेंट झालेलं. एक्सपेंडिचर खर्च सुधारणा आयोग हा एक्सपेंडिचर मॅनेजमेंट कमिशन. 2014 विमल जालान, हे लिहून घ्या वाटल्यास. विमल जालान, विमल जालान अध्यक्ष 2014. आता 2000 जेव्हा स्थापन केला होता तेव्हा गीता कृष्णन होते. केळकर कार्यदल समितीने कर सुधारणा शिफारशी वर्ष सादर केल्या. विचार करा आता. केळकर समिती पाठ पाहिजे आपल्या. ठीक आहे. की एवढं तरी माहित पाहिजे की FRBM साठीची केळकर समिती होती 2003 ची. कशासाठी? FRBM. प्रश्न काय वाचा आहे विचारा, म्हणजे बरोबर वाचा. केळकर टास्क फोर्स कमिटी रिकमेंडेड टॅक्स रिफॉर्म. टॅक्स संबंधात जे केळकर समिती होती ना ते होती 2002 ची, लक्षात घ्या. आणि त्यांनी अहवाल त्याच वर्षी सादर केला, नोव्हेंबर मध्ये. पहिला अहवाल 2 नोव्हेंबरला, दुसरा अहवाल 20 नोव्हेंबरला. डायरेक्टली उत्तर होतं की शिफारशी वर्ष सादर केल्या तर 2002. माझाही चुकला होता ऍक्च्युली हा क्वेश्चन, आणि की मला FRBM टास्क फोर्स आठवला 2003 चा. मी लॉजिक लावलं तिथं. ठीक आहे. बिनकामाचं काय किंवा स्कूलच्या वर्षी सादर केला असेल तर हे वर्ष मी मारलं. आलं का लक्षात? तर जेव्हा तुमच्या गोष्टी पाठांतर नसतात तिथे लॉजिकही लागत नाही. त्यामुळे जिथं पाठ पाहिजे ना तिथं स्ट्रिक्टली पाठच पाहिजे. तिथं हे जे मार्केटमधले महागुरू आहे ना ते लॉजिक मी तर खूप ऐकले बा. ठीक आहे. काही जण सांगतात याच्यामध्ये मॅथ्स रिजनिंग मध्ये हे मोठं काढा हे लहान काढा, मधलं ऑप्शन घ्या. ठीक आहे. हे असं काही नसते. आयोग तो जो सेट करणार आहे तो पागल नाही आहे. तो एवढा विचार करा, हे बरोबर मोठं ऑप्शन, हे शेवटचं आणि मधलं उत्तर आहे तुमचं. ठीक आहे. हे महागुरापासून दूर राहा. सगळ्यात महत्वाचं आहे तुमचा 60% कंटेंट, 20% तुमची रिस्क, तुम्ही कसं खेळता, आणि 20% तुमचं लॉजिक अप्रोच वगैरे. तर हे 20% आहे. मेजॉरिटी कशाला आहे? 60% तुमचा कंटेंटच आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळं कंटेंट म्हणजे तुमच्या पुस्तक, त्याच्यावर कमांड पाहिजे. 2002 अंदाजपत्रकीय तूट PYQ डायरेक्ट 2020 चा आपण पाहिला. एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च हे म्हणजे आपली अंदाजपत्रकीय तूट. महसुली प्राप्ती म्हणजे महसुली तूट, हे तर डायरेक्टच आहे. आणि प्राथमिक तूटचं सांगितलं होतं मी तुम्हाला होमवर्क मध्ये, आठवते? इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट आणि प्रायमरी डेफिसिट याचं काढून ठेवा असं म्हटलं होतं. ठीक आहे. केंद्र सरकारच्या भांडवली खर्चात या बाबींचा समावेश होतो. भांडवली खर्च, तुम्हाला आजचं चांगलं होमवर्क आहे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. तुम्हाला जे आहे ना हा टेबल करायचा आहे. महसुली जमा, ठीक आहे, भांडवली जमा, महसुली जमा, भांडवली जमा, आणि खाली महसुली खर्च आणि भांडवली खर्च, भांडवली खर्च. आता मेंटरशिप चालू झाल्यानंतर आपला सेपरेट लेक्चर घेऊन मिळेल. एका 15 मिनिटात तुम्हाला कधीही हा टेबल विसरणार नाही तुम्ही. ठीक आहे. तर बघा, महसुली जमा, भांडवली जमा, महसुली खर्च, भांडवली खर्च.
तर हा टेबल जो आहे ना तुम्ही बेटर राहील की कोळंबे सरांच्या पुस्तकातून कर. कारण की देसले सरांच्या पुस्तकामध्ये थेरी टाईप दिला आहे ते बरोबर आहे, डायग्राम आहे पण लक्षात येत नाही आपल्या. तर कोळंबे सरांच्या पुस्तकातून चांगला करू शकता तुम्ही. महसुली जमा, भांडवली जमा, महसुली खर्च, भांडवली खर्च. तर इथे डायरेक्ट इलिमिनेट झालं असतं. प्रशासकीय खर्च हा जो आहे माझा हा महसुली जमेचा महसुली खर्चाचा भाग आहे. लक्ष, महसुली खर्चाचा भाग आहे प्रशासकीय खर्च. तुम्हाला काय विचारलाय, भांडवली खर्च. तर क गेलं, क गेलं, क गेलं. ठीक आहे, क्लिअर. ओके, आन्सर ऑप्शन याचं काय 3 आहे. हे मी खरंच आता सांगू शकत नाही. बिला हे जर घेतलं ना मी तर मला पाऊण तास लागते समजून. तर तुम्ही हे वाचा तुमच्या लेवलवर, मेंटरशिप मध्ये आपण पाहू. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 76. कोणत्या कराची प्रोफेसर कॅल्डर यांनी शिफारस केली होती? आठवते आपला शॉर्टकट घेतलं होतं मी मेन्स राज्यसेवा तेव्हा तुम्हाला म्हटलं होतं, थोडा वाईल्ड आहे म्हटलं. ठीक आहे, खर्च कर, भांडवली कर, देश म्हणजे देणगी कर आणि संपत्ती कर, खंबा देश. ठीक आहे, हा कॅल्डर समिती 1956 ची कोणती शिफारस केली होती म्हणते, बरोबर आहे. तर हा क्वेश्चन ऍक्च्युली रद्द झालाय कारण की वन लाईनर होता, त्यांना मल्टिपल ऑप्शन पाहिजे होते. त्याच्यात संपत्ती केलेली आहे, देणगी करी केलेली आहे, 1 आणि 3 ऑप्शन पाहिजे होते. हा क्वेश्चन रद्द झालेला आहे मल्टिपल ऑप्शन नसल्यामुळे. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट पुढचा, केंद्र सरकारच्या महसुली खर्चाशी कोणत्या बाबी संबंधित आहे? महसुली खर्च. ठीक आहे, आता ऍक्च्युली हा क्वेश्चन रद्द व्हायला पाहिजे होता कारण की विचारलं काय, लक्षात घ्या, महसुली खर्च. चालू कर हा कशाचा भाग आहे? महसुली जमा. लक्षात घ्या, रेव्हेन्यू रिसिप्टचा भाग आहे तो, महसुली जमेचा भाग आहे. विचारलं काय, महसुली खर्च कोणत्या बाबी संबंधित आहे? आयोगाने उत्तर दिलाय फक्त अ. रद्द व्हायला पाहिजे होता, नाही झाला. 100% रद्द व्हायला पाहिजे होता. ठीक आहे, केंद्र सरकारच्या महसुली खर्चाशी कोणत्या बाबी संबंधित आहे? तर आन्सर ऑप्शन चालू कर त्यांनी दिलेला आहे. तर जे टॅक्स रेव्हेन्यू आहे, नॉन टॅक्स रेव्हेन्यू आहे, कशाचा भाग आहे आपला? महसुली जमेचा भाग आहे. ठीक, पुन्हा सांगतो, हे आता पुढचे 3-4 क्वेश्चन आधीचे नंतरचे 100% तुम्हाला बोर होईल, समजणार नाही. का बरं? कारण की तुमचा तो टेबलच क्लिअर नाही आणि 100% तुम्हाला सांगतो त्या टेबलवर 2 क्वेश्चन येणार आहे तरी तुमचा नाही आहे, ही आनंदाची बाब आहे. ठीक आहे, म्हणून गेल्यानंतर आजचं होमवर्क पहिल्यांदा टॉपमोस्ट प्रायोरिटीने तो टेबल करा आज. ठीक आहे. कर विषयक सुधारणा कोणत्या समित्या स्थापन करण्यात आल्या? राजा चेल्या समिती 1991, LK झा समिती 1976, भूतलिंगम समिती, वांचू समिती 1970-71, 67 आहे बहुतेक भूतलिंगमचं वर्ष पूर्ण. 67 भूतलिंगम समिती. ठीक आहे, 1967. ठीक आहे, तर ह्या सगळ्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या. यापैकी सर्व पहिल्या आन्सर की होतं याचं उत्तर, परंतु मुलं एवढे हुशार आहे. ठीक आहे, त्यांना म्हणायचं होतं इथं LK झा पाहिजे होतं. NK आहे ना, NK, तर LK झा पाहिजे होतं. तर ते टायपो एरर होता, पुरायनं काय केला, रद्द केलं. ठीक आहे, ज्याचा 2 मार्कानं रिझल्ट गेला त्यांना विचार करावा. आलं का लक्षात? म्हणून लक्षात घ्या, कधीही काठावर पास होऊ नका. एक तर डायरेक्ट नापास व्हा, चांगली लीड घेऊन नापास व्हा. ठीक आहे, काठावर पास होणं सगळ्यात मोठा गुन्हा आहे. ठीक आहे, एक तर लीड घेऊन पास, नाही तर लीड घेऊन नापास. ठीक आहे, 2च आहे. आणि हे एक सांगतो की पहिल्यांदा जेव्हा तुम्ही करत असताना तेव्हा सर्वात जास्त स्कोर येण्याचे चान्सेस असते. कारण की जेव्हा तुम्ही एकदा नापास होऊन पुढच्या वेळेस जाता तेव्हा तुमच्या मागे काय होते, डेटा ऍड होते चुकांच्या तुमच्या. तर मग तुम्ही तुमच्या चुकावर फोकस करता करता आणखी मग जास्त तुम्ही डेथमध्ये जाता. आलं का लक्षात? म्हणून जर तुमचा पहिला अटेम्प्ट असेल तर चांगली गोष्ट आहे यावेळेस, तुम्ही एकदम 100% काढू शकता, फक्त त्या एनर्जीनं करा. ठीक आहे, तर याच्यासाठी मी सांगेल की कोणताही सोर्स, कोळंबे सरांचं पुस्तक किंवा देसले सरांचं, कर सुधारणा दिलेल्या आहे एका पेजवर, सगळ्या समित्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. जसं मला वाटते राजा समिती आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या समित्या आहे, मी लिहिलाय का बहुधा. हो, राज समिती 1972 ची, महावीर त्यागी समिती 1958 ची, जॉन मथाई समिती 1952 ची, KL रेखी 1992 ची. ह्या सगळ्या समित्या तुम्हाला करायच्या आहे. उद्या करा वाटल्यास. कर समित्या हे होमवर्क आहे आजचं. ठीक आहे, काय करायचं, त्यांचं वर्ष आणि त्यांचं रिकमेंडेशन. रिकमेंडेशन फक्त 3चे करा, हे लिहून घेतो वाटल्यास. विजय केळकरचे रिकमेंडेशन करा, राजा चेलयाचे करा शिफारशी, आणि LK झा
ह्या तिघाच्या फक्त काय करा शिफारशी, आणि बाकीचे जे 7 समित्या आहेत त्याचे फक्त वर्ष पाठ करा. ठीक आहे, एवढं फिल्टर करून खरंच कोणी देत नाही आहे. जो हे करून राहिला ना तो सांगतो 100% रिझल्ट येणार, 100%, 500% गॅरंटी देतो मी. जो हे करत नाही फक्त प्रवचन म्हणून ऐकत आहे त्याला आता बरं मस्त वाटत आहे, काय म्हणजे एकदमच बरोबर आहे. त्याच्यावर वर्क जर काही केलं नाही तर फायदा होणार नाही. भारतात जीएसटीचा प्रारंभ, व्हॅटची तारीख पाहिजे पाठ 2005 1 एप्रिल 1 जुलै 2017 जीएसटी. ठीक आहे, डायरेक्ट पाठ पाहिजे. इथं जर आता बघा, इथं बघा 2017 सेम इयर आहे, ऍटलिस्ट इयर सेम आहे, पण तारखा पहा 17 जुलै. त्याच्यात त्याचा वाढदिवस असा 17 जुलै, तो 17 जुलैच मारते, बरोबर आहे ना. तो म्हणते जाऊ दे जय माता दी, पण पाठ पाहिजे ना भाऊ. ठीक आहे, 1 जुलै 2017 पाठ पाहिजे. क्लिअर. अप्रत्यक्ष कर कोणता, एकदम सोपा क्वेश्चन होता. अप्रत्यक्ष कर विचारला, जीएसटी आपला काय अप्रत्यक्ष कर आहे. हे 3 जे आहे हे आपले डायरेक्ट टॅक्स आहे. उत्पन्न, मालमत्ता, संपत्ती डायरेक्ट टॅक्स, निकोलस कॅल्डॉर समिती. जीएसटी आपला काय अप्रत्यक्ष कर आहे. केंद्र सरकारची करेतर उत्पन्नाची साधने, कॉमन सेन्सचा क्वेश्चन म्हणेल मी याला. करेतर उत्पन्नाची साधने, करेतर म्हणते म्हणजे कर वगळता. ठीक आहे, तुम्ही सांगा मालमत्ता कर हा येणार आहे का मग त्याच्यात? ब गेला ब गेला ब गेला, आन्सर ऑप्शन 2. मालमत्ता कर आहे ना, टॅक्स आहे. तुम्हाला काय विचारलं होतं? नॉन टॅक्स, म्हणून इंग्रजीत वाचा नॉन टॅक्स. करे तर समजत नाही भाऊ वेळेवर. ठीक आहे, तिथं मग लय संस्कृत होऊन जाते आपलं. ठीक आहे, नॉन टॅक्स, नॉन टॅक्स रेव्हेन्यू डायरेक्टली. त्याच्यात तुम्ही टॅक्स काय करत आहे? टॅक्स ऑन इस्टेट ड्युटी गेला, बी गेला बी गेला बी गेला, आन्सर ऑप्शन अकड. ठीक आहे. 82 14व्या वित्त आयोगाची स्थापना यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ठीक आहे, जर शॉर्टकट नसेल, क्लिअर गोष्टी नसेल, देवाचे नाव घेता तुम्ही तिथं. ठीक आहे, बरोबर येऊ दे बरोबर येऊ दे. ठीक आहे, काही बरोबर येत नसते. रंगदेल्ला केळाला रेड्डीनं, आपला शॉर्टकट आहे वाय व्ही रेड्डी 14वा. रंगराजन केळकर रेड्डी, एन के सिंग बरोबर. आता अरविंद पनगाडिया. सरकारचे अल्पकालीन निधी गोळा करण्याचे प्रमुख साधन. अल्पकालीन हा शब्द महत्वाचा, अल्पकालीन. ठीक आहे, 41 दिवसाचा, 82 दिवसाचं, 174 दिवसाचं, ह्या काय असतात दिवसाच्या. अल्पकालीन काय असतात? ट्रेझरी बिल्स असतात. तर आन्सर ऑप्शन 1 आहे. लक्षात घ्या, ट्रेझरी बिल्स ऐकलं असेल ना तुम्ही, फक्त केंद्र सरकार जारी करू शकते, त्याचा दिवसाचा कालावधी महत्वाचा आहे. ठीक आहे, 41, 82, 164 हे दिवस आहे. 41 दिवसाचे, 82 दिवसाचे, 164 दिवसाचे. डबल करायला हे आकडे कुठून आले? डबल केलाय. 41 दोन्ही 82, 82 दोन्ही 164. ठीक आहे, हे जे असतात ना सिक्युरिटी बॉन्ड, हे सगळे काय असतात? लॉंग टर्म असतात. तुम्हाला काय विचारलाय? अल्पकालीन. सिंपल क्वेश्चन होता. 84 बघा, अन्नधान्य अनुदाने याचा समावेश होतो. म्हणजे फूड सबसिडी मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? शेतकऱ्यांसाठी अनुदाने बरोबर आहे, उपभोक्त्याची अनुदाने बरोबर आहे, अन्नधान्य महामंडळासाठीचे अनुदाने तिन्ही बरोबर आहे. आन्सर ऑप्शन 4. हे काय तिघं? तर शेतकऱ्यासाठीचे अनुदाने काय देतो? मिनिमम सपोर्ट प्राइस. उपभोक्त्याची अनुदाने जे आहे आपण देत असतो इश्यू प्राइस, ते कंट्रोल मधून भेटते. रेशन कार्ड माहिती असेल ना तुम्हाला, पीडीएस मध्ये गेला तुम्ही, भगता शॉर्टकट आहे ते लिहून घ्या. भरड धान्य गहू 1 रुपये 2 रुपये 3 रुपये. भरड धान्य 1 रुपये किलो, गहू 2 रुपये किलो, तांदूळ 3 रुपये किलो. तर मिळते ना आपल्याला. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट याच्या अंतर्गत अंत्योदय 35 किलो बरोबर आहे. तर हे 1 2 3 लक्षात ठेवा. भगता शॉर्टकट, याच्यावर PYQ आहे माझे 2 आतापर्यंत आलेल्या राज्यसेवेत. ठीक आहे, क्लिअर. भारतीय अन्नधान्य महामंडळ. लास्ट क्वेश्चन 85 आजच्या लेक्चरचा. 94-95 मध्ये सेवा कर सोडून द्या. ठीक आहे, आलंच नसतं तुम्हाला 100%, चुकाचे चान्सेस फार जास्त होते. आता हा क्वेश्चन आल्यानंतर सगळ्या पुस्तकात ऍड केलेला आहे, पुस्तकातून हा क्वेश्चन नव्हता. ठीक आहे, तर 94-95 मध्ये म्हणजे आपल्या पुस्तकातून नव्हता, स्टँडर्ड सोर्स मध्ये असेल. 94-95 मध्ये फक्त 3 सेवेवर आकारला जात होता सेवा कर. त्या कोणत्या? हॉटेल सेवा नंतर ऍड झालेल्या आहे. अ ब ड उत्तरायचं. आन्सर ऑप्शन 3 आहे. ठीक आहे, हॉटेल सेवा नंतर ऍड झाल्या. 1994-95 ला सेवा कर फक्त 3. कशावर? टेलिफोन, शेअर्स आणि सर्वसाधारण विमा. आता लॉजिक काय होतं इथं एक सांगतो ह्या उत्तरावर. सेवा कर सर्व्हिस टॅक्स बरोबर, हा जनरली
जे उच्चभ्रू लोक आहे बरोबर आहे त्यांच्यावर सर्व्हिस टॅक्स लागू होतो असं गृहीत धरू आपण. तर बघा दूरध्वनी टेलिफोन त्यांच्याकडे राहील, शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट तेच करणार आहे आणि सर्वसाधारण विमा कोण काढते बरोबर आहे, ज्याचं सगळं सेटल झालं आहे, खाप्याची सोय झाली नंतर सिक्युरिटीचा प्रश्न बरोबर आहे. म्हणजे सरळ सरळ गोष्ट आहे ना. अध्यात्माच्या गोष्टी कोण करते, ज्याचा डेली सगळ्या गोष्टी झालेल्या आहे तो फायनान्शियल काय सिक्युअर्ड आहे. इथं आपले 10 रुपयाचे वांदे आहे, काय अध्यात्म बोलता ठीक आहे. फिलॉसॉफी काही नाही आहे, फक्त मेहनत आहे बस. मेहनताला कोणीच बेट करू शकत नाही. देअर इज नो अल्टरनेटिव्ह टू हार्ड वर्क. आयुष्यात कोणी असो, कितीही खालच्या पातळीचा असो, दिवस बदलायला वेळ लागत नाही जर त्याच्यासोबत एका शब्दाची साथ असेल तर. दॅट इज हार्डवर्क. ठीक आहे, काही साध्य होतं. आन्सर ऑप्शनचा अ ड आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो या पद्धतीनं आज आपण 2021च्या STI मेन्सचा 55 क्वेश्चनचा अनालिसिस कव्हर केलेला आहे. उद्याच्या लेक्चरला 2022 30 क्वेश्चन, परवाच्या लेक्चरला 2022च घेऊ आपण 25 क्वेश्चन आणि 2022ला एक एक्स्ट्रा लेक्चर राहील तुमचं 2023चे 15 क्वेश्चन. आणि अशा पद्धतीनं या विकेंडला आपलं STIचं अनालिसिस संपलेलं असेल. पुढचा रोडमॅप मी लवकर जाहीर करतो. ठीक आहे. तर 5 मेला जे आहे एक अपेक्षित तारीख आम्ही ठेवलेली आहे मेंटरशिप लॉन्च करायची. तर त्याचे डिटेल्स तुम्हाला 4 तारखेला शेअर करण्यात येतील. ठीक आहे, इथे थांबतो. थँक्यू व्हेरी मच.